परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातील जी खान अब्दुल गफार खान उर्दू प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा आहे, या शाळेमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। त्याच्यामध्ये एकतर शिक्षकांची भरती असेल, संच मान्यता असेल, युडाइज नंबर असेल, त्याच्यानंतर ज्या ज्या काही शिक्षकांच्या भरत्या केलेल्या आहेत त्याच्यात पूर्णतः म्हणजे नियमाचं पालन न करता या भरत्या केलेल्या आहेत। यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो। आमची मागणी एकच आहे की जे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, जे संचालक आहेत त्यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल झाले पाहिजे। या अगोदर या प्रकरणामध्ये एसआयटीची चौकशी लागली होती, चौकशी झाली। याच्यामध्ये जे काही संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, हे याच्यामध्ये दोषी आढळून आलेले आहेत। पण तरीही येथील कर्मचारी, अधिकारी किंवा वरिष्ठ जे स्तरावरचे जे अधिकारी आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की त्यांच्यावर दोषी आढळून आल्यावर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। यासाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। हा उपोषणाचा तिसरा दिवस आहे। म्हणून आज काल या ठिकाणचे अधिकारी आम्हाला येऊन भेटून गेले, परंतु त्यांनी फक्त सो-सोचे उत्तर दिले, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये समाधानी नाहीत। याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 महिन्यापासून जी दोषी आढळलेले लोक आहेत त्यांना अजून अटक किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत, त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही। याचा अर्थ असा आहे की या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत, वरच्या लेवलचे असतील, जिल्ह्याचे असतील, संचालक कार्यालयातले असतील, संचालक पुणे कार्यालयातले असतील, या लोकांना चिरीमिरी देऊन संबंधित जे काही अध्यक्ष, सचिव आणि संचालक आहेत त्यांनी आपली पोळी भाजून घेतलेली, याबद्दल त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। नाही, जुनं म्हणजे जुनं 2012च्या अगोदरची जी भरती प्रक्रिया होती ती 12 पर्यंत बंद झालेली होती। तरी यांनी पूर्वीची भरती दाखवली आणि त्या पूर्वीच्या भरतीत दाखवून जे काही 6 शिक्षक आहेत पाथरीमधले, तर त्यांच्या नावावर जे काही 1,26,00,000 रुपयाचा जो वेतन आहे ते त्यांनी उचललेलं आहे। आणि त्या वेतन उचललेलं तर आहेच आहे, परंतु जो काही शासनाचा आर्थिक निधी आहे, वार्षिक निधी म्हणतो आपण शाळेचा, नियोजन निधी आहे, तो पण या लोकांनी उचलून त्याची हेराफेर, त्याचा भ्रष्टाचार, त्याची अफरातफर केलेली आहे। म्हणून ही एक आमच्या याच्यामध्ये मागणी आहे आणि ही आम्हाला लवकर आढळून आल्यामुळं आम्ही हे प्रकरण उचललेलं आहे। त्याला काय वाटतं, मिळून तर त्यांनी जर आमच्या या मागण्याला न्याय मिळवून नाही दिला तर याच्यानंतर अगदी तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत। मग ते संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करू, लोकशाही मार्गाने आम्ही त्या आंदोलनाला आम्ही आमच्या न्याय मागण्या आम्ही घेऊ। मी रघुनाथ कसबे, मानवी हक्क अभियानाचा कार्यकर्ता आहे। हे डॉक्टर भीमाशंकर वैराळे आहेत, हेही मानवी हक्क अभियानाचे कार्यकर्ते आहेत। आम्ही आज 3 दिवस झालं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषणात बसलेलो आहोत। कारण पाथरी मानवत तालुक्यातील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटीमध्ये 1,26,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। आणि जरी सर म्हणजे तसं जर जुनी केस आहे, पण जुनी केस पाथरी मानवत तालुक्यातील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटीचे अब्दुल गफार खान संस्था आहे। या संस्थेमध्ये जे अध्यक्ष, संचालक व सचिव आहेत यांनी गैरकायदेशीर भरती केलेली आहे आणि त्याची पूर्ण चौकशी होऊन एसआयटी चौकशी झालेली आहे। एसआयटी चौकशीमध्ये ते दोषी आढळलेले आहेत, तरी पण संचालक कार्यालयामधील अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत। त्या गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही इथे उपोषणात बसलेलो आहोत आणि जर त्यांनी आम्हाला योग्य न्याय नाही दिला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत। एसआयटीने त्यांना दोषी ठरवलेला आहे, परत मिळेल का? आम्हाला त्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला तो अहवाल दिलेला नाही, आम्ही तो पण अहवाल त्यांना मागितला आहे। आम्ही त्यांना वारंवार निवेदन देऊन बीओला, सीओला आणि इथं उपसंचालकाला पण निवेदन देऊन 3 महिने सारखं त्यांची आम्ही याचा पाठपुरावा करतो, पण त्यांनी आम्हाला ती निवेदनाची कॉपी किंवा काही दिला नाही। मला असं वाटतं की तुम्ही त्यांना पाठीशी घालता, कोण घालतंय त्यांना पाठीशी? त्यांना ह्या संस्था चालकचे अध्यक्ष,
सचिव, मुख्याध्यापक आणि संचालक हे लोक लोकांकडून चिरीमिरी घेऊन हे लोक त्यांना पाठीशी घालतात.